प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांना ईडीचं दुसरं समन्स. गुरुग्राममधील जमीन खरेदी प्रकरणात ईडीचं समन्स. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीकडून चार्जशीट दाखल. राहुल गांधी आणि सोनिया गांधी विरोधात चार्जशीट दाखल. ईडीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात चार्जशीट दाखल. 25 एप्रिलला कोर्टात सुनावणी. शिक्षक भरती घोटाळ्यातील महत्त्वाची ऑडिओ क्लिप TV9 मराठीच्या हाती. शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्रामच्या ऑडिओ क्लिपमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्रांसंबंधित उल्लेख. TV9 ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही तर नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. प्रशासनाला कारवाईचे आदेश. आर्थिक सल्लागार पद आपल्याकडे नव्हतं. आर्थिक सल्लागार पद फक्त फडणवीसांसाठी काढलं का? रोहित पवारांचा सवाल. तर भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाणांनी भूमिका बदलली. चव्हाणांवर ही टीका. मला असंही कळतंय की हे जे पद दिलं गेलं त्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की आत्ताचे मुख्यमंत्री असतील तोपर्यंतच हे पद राहणार. म्हणजे मग देवेंद्र फडणवीस साहेबांसाठीच हे पद काढलं गेलं का असा प्रश्न आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लिम नागरिकांकडून काळे झेंडे. परळीत बोगस जन्मदाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांची मागणी. सोमय्यांचा ताफा गेवराईकडे जाताना अडवला. कैद्यांच्या कोठडी मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणाला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार या धोरणास मंजुरी. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी धामधूम. आरजेडी नेते तेजस्वी यादवांची मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसोबत भेट. चर्चा सकारात्मक. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन करणार. तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया. मुलांच्या चोरी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावी. बाळांची चोरी झाल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. शेअर बाजार सुरू होता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी. सेन्सेक्स 1500 अंकांनी वधारला. निफ्टीचीही 500 अंकांची झेप.